Hello student, today we will learn a very important lesson, disaster management. आपण आज एक खूप महत्त्वाचा लेसन शिकणार आहोत, आपत्ती व्यवस्थापन. Can you tell what events do you see in these pictures? म्हणजे तुम्ही या चित्रामध्ये किंवा या पिक्चरमध्ये कोणत्या घटना तुम्हाला दिसत आहेत. We can see earthquake, floods, cyclone, volcano, eruption, forest, fires and landslides. म्हणजे आपण या पिक्चरमध्ये पाहत आहोत भूकंप, चक्रीवादळ, ज्वालामुखी, जंगलातील आग आणि भूसंकलन म्हणजे डिझास्टर इन लँडस्लाइड्स. व्हॉट वुड यू हॅव डन इन दिस सिच्युएशन? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय केले असते? व्हॉट वुड यू डू इफ यू वेअर इन सच सिच्युएशन? तुम्ही काय कराल जर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये फसला तर किंवा अडकला तर? Then first of all you have to calm yourself, help to others and follow the instruction of rescue team. म्हणजे पहिले तर तुम्हाला शांत व्हायला हवं की त्यावेळी भीती वाटणं साहजिक असतं. त्यानंतर तुम्ही तिथे असलेल्या इतर लोकांनाही मदत केली पाहिजे आणि त्याचबरोबर तिथे जे बचाव पथक म्हणजेच रेस्क्यू टीम येते ते जे सांगतील त्यांचे जे इन्स्ट्रक्शन असतील ते फॉलो केले पाहिजे. हॅव यू एक्सपिरियन्स सच ए सिच्युएशन युअरसेल्फ? अशी कधी घटना तुम्ही अनुभवली आहे का, एक्सपिरियन्स केली आहे का इन युअर रिअल लाईफ? सो यू हॅव टू शेअर दिस थिंग्स विथ your friends or in your classroom. Otherwise you can comment in comment box also. Student can share their own experiences if any. Means if you are interested to share such an experience, you can comment in comment box. Why do these events occur? म्हणजे अशा का घटना घडतात? Why do these things happens? Some disasters occur due to natural reasons like rain, earthquake, volcano. Some may happen due to human activities. म्हणजे काही ज्या घटना असतात त्या नॅचरली घडत असतात किंवा पाऊस येणे, भूकंप होणे, ज्वालामुखी ह्या पूर्णपणे नैसर्गिक गोष्टी आहेत म्हणजे नॅचरली डिझास्टर आहे. तर ते कधी अचानक होऊ शकतं. नाव वी विल सी वन ऑफ द डिझास्टर विच हॅपन इन 1993 अँड व्हॉट हॅपन हिअर वी विल सी. ओके. In 1993, many people died due to earthquake at Killari in Latur district. Even today, people of Mumbai shudder at memory of July 2005, when many people had lost their lives in the deluge caused by heavy rains. तर तुम्हाला तर माहिती आहे 1993 मध्ये लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे खूप मोठा भूकंप झाला म्हणजे अर्थक्वेक झाला आणि त्यामध्ये खूप सारे लोक मृत्यू पावले. त्याचबरोबर जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये खूप मोठा पाऊस झालेला, अतिवृष्टी झालेली आणि त्यामध्येही खूप लोक दगावले गेले होते. In July 2014, the whole village Malin in Ambegaon Taluka of Pune district was destroyed in matter of minutes due to a landslide. Many got buried under the heaps of soil and stone and lost their lives. In 2015, many people died due to flooding caused by heavy rains in Tamil Nadu. Now see, you know that in 2014, Malin नावाचं एक गाव होतं ते लँडस्लाइड मध्ये पूर्णपणे गेलं. म्हणजे काय झालं त्या गावाच्या बाजूला एक मोठं डोंगर होतं. त्या डोंगरचे पूर्ण जे वरूनच सगळी काय झालं माती म्हणजे सर्व काही तिथले माती दगड सगळे एकदम अचानक खाली आले. ते गाव काय झालं पूर्णपणे डिस्ट्रॉय झालं. त्याचबरोबर 2015 मध्ये पण तमिळनाडू येथे खूप मोठा पाऊस झाला. पावसामुळे पूर आला आणि तिथेही अनेक लोक मरण पावले. म्हणजेच काय तर ह्या खूप सारे जे डिझास्टर्स आहेत ते नॅचरली होतात, अचानकपणे होतात आणि त्यावेळी आपल्याला काही सुचत नाही की काय केले पाहिजे, काय होतंय आपल्या बरोबर. नाउ व्हॉट इज डिझास्टर? अ डिझास्टर इज अ सडन इव्हेंट दॅट कॉज लार्ज स्केल डॅमेज टू लाईफ, प्रॉपर्टी अँड सोसायटी. म्हणजे डिझास्टर ही अशी एक घटना असते, अशी एक इव्हेंट असतो की जिथे तुमचे प्रॉपर्टी, सोशल आणि बऱ्याच गोष्टी मोठ्या प्रमाणात काय होतात डॅमेज होतात. म्हणजे जीवन, मालमत्ता, समाजावर मोठ्या प्रमाणावर काय होत असते परिणाम होतो आणि तिथे खूप सारे नुकसान होतं. देन व्हॉट डिझास्टर कॅन ऑकर इन स्कूल और ऑन द वे टू स्कूल? असं कधी झालंय का शाळेत किंवा शाळेच्या बाहेर वाटेवर तुमचं असं कधी डिझास्टर म्हणजे आपत्ती तुमच्यावर घडले का? फॉर एक्झाम्पल ऍक्सिडेंट, फायर, फ्लड्स, बिल्डिंग कोलॅप्स म्हणजे अपघात होणे किंवा ऍक्सिडेंट होणे, आग लागणे, पूर येणे, पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पूर येणे किंवा एखादी इमारत कोसळणे. तर असं काही झाले आहे का? तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अकॉर्डिंग टू यू व्हॉट कॅन बी डन टू डील विथ सच डिझास्टर? आणि जर समजा असं काही झाले डिझास्टर तर त्यासाठी काय तुम्हाला करावं लागेल? म्हणजे त्याच्यासाठी काय सुरक्षता म्हणजे तुम्हाला स्वतःला त्यातून कसं वाचवावं लागेल? तुम्ही काय विचार करता याबद्दल? तर सेफ्टी ड्रिल्स, अलर्टनेस, फर्स्ट एड ट्रेनिंग म्हणजे तिथे पहिले तर एक तर
सेफ्टी ड्रिल्स व्हायला हवेत, म्हणजे सुरक्षित म्हणजे असं काही झालं तर की आपण काय करणार ह्याचे सराव घेतले पाहिजे, प्रॅक्टिस झाले पाहिजे ऍटलीस्ट 6 महिन्यातून एकदा. अँड आपल्याला तेवढा अवेअरनेस पण पाहिजे की जर सपोज खूप मोठा पाऊस पडतोय तर त्यावेळी असं वाटेल की पूर येणार आहे, पूर स्थिती झाली आहे, तर अशावेळी घरातून बाहेर न पडणे किंवा आपल्याबरोबर आपल्याला ऍटलीस्ट अशा गोष्टींमध्ये जर आपण अडकलो तर ऍटलीस्ट बेसिक काय गोष्टी आपण करू शकतो, म्हणजे प्राथमिक उपचार. आपल्याला जर असं काही लागलं किंवा पडलो तर काय आपल्याला माहित पाहिजे की आपण प्राथमिक उपचार कसे करू. नाउ नेक्स्ट इज हाऊ अँड व्हाय डू द फॉलोइंग डिझास्टर्स ऑकर. तर अशा घटना का घडतात किंवा आपत्ती कशा आणि का घडतात हे आपण पाहणार आहोत. फ्लड्स ड्यू टू हेवी रेन म्हणजे अतिवृष्टीमुळे पूर येतो किंवा खूप पाऊस पडल्यामुळे पूर येणे. अँड अर्थक्वॅक, लाइटनिंग, व्होल्कॅनिक इरप्शन, भूकंप किंवा वीज पडणे, ज्वालामुखी फुटणे यासारखे डिझास्टर घडणे. फॉरेस्ट फायर कॉज मॅसिव्ह डिस्ट्रक्शन, जंगलांना आग लागणे किंवा आग वाढणे तिथे. इन्क्रीज रिस्क ड्यू टू हाय डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इन लिमिटेड एरिया म्हणजे काही मर्यादित भाग म्हणजे लिमिटेड एरियामध्ये लोकसंख्या खूप वाढणे व त्याचा धोका निर्माण होणे. रॅम्पंट अँड इरेग्युलर कन्स्ट्रक्शन म्हणजे अनियंत्रित आणि असुरक्षित इमारतींचे बांधकाम. इकॉलॉजिकल इम्बॅलन्स म्हणजे नेचरचा समतोल बिघडणे किंवा नेचर डिस्टर्ब होणे. टेररिझम, राइट्स अँड क्राइम्स रिझल्टिंग इन बॉम्ब एक्सप्लोजन, असॉल्ट, फायर अँड ऍक्सिडेंट एक्सेट्रा म्हणजेच दहशतवाद, दंगली, गुन्हेगारी यामुळे स्फोट, अपघात होणे. ह्या सर्व घटना म्हणजे हे सगळे कारण असू शकतात डिझास्टर होण्याचे. नाउ डिझास्टर आर 2 टाइप्स मेनली काइंड्स, मॅनमेड अँड नॅचरल. आता डिझास्टर्स हे कसे असतात 2 टाइपचे असतात. ते कोणते तर मॅनमेड अँड नेचर. मॅनमेड म्हणजे लोकांमुळे होणारे आणि नॅचरल डिझास्टर म्हणजे नैसर्गिक म्हणजे निसर्गामुळे होणारे. तर मॅनमेड काय होऊ शकतं, फायर असू शकते की कुठेही एखाद्याच्या अवेअरनेस नसल्यामुळे आग लागणे किंवा नॅचरल डिझास्टर म्हणजे भूकंप येणे हे सगळं नॅचरली होऊ शकतं. नाउ नेक्स्ट इज अर्थक्वॅक. अर्थक्वॅक मीन्स भूकंप. मुवमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी. दिस causes seismic waves leading to movements of the earth surface like tremors, shaking, cracking up etc. म्हणजे पृथ्वीच्या आतल्या भागात आतल्या होणाऱ्या हालचालीमध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते, प्रचंड उष्णता तयार होते आणि त्यामुळे काय होतं जमीन थरथर कापते किंवा कंपन तयार होते जमिनीमध्ये आणि जमिनीला भेगा पडायला सुरुवात होते आणि ह्याच घटनेला काय म्हणतो आपण, भूकंप म्हणतो. त्याचबरोबर सच अ व्हायब्रेशन और क्वॅकिंग इन अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वॅक. इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड अदर कॉजेस मॅन-मेड कॉजेस लाईक मायनिंग, कन्स्ट्रक्शन ऑफ बिग डॅम्स कॅन ऑल्सो लीड अर्थक्वॅक्स. म्हणजे अजून काय होऊ शकतं, खाणकाम किंवा मोठी धरणं बांधली जातात यामुळे पण भूकंप होऊ शकतात. त्याचबरोबर नदीच्या मार्गात बदल करणे याच्यामुळे प्रचंड जीवित आणि मालमत्तेची हानी होऊ शकते. नाउ नेक्स्ट डिझास्टर इज फ्लड्स. A frequently occurring natural disaster in all parts of the world is floods. Due to excessive rains in same place, a valley overflows its banks, causing a flood. The water drainage system in big cities falls short when there is a heavy rainfall, resulting in chocking of gutters and drainage lines. Water overflows on the roads and surrounding areas and even enters nearby houses. म्हणजे जेव्हा खूप सारा पाऊस पडतो आणि त्याच्यामुळे काय होतं, नद्या ओसंडून वाहतात आणि त्यामुळे नाल्यांची व्यवस्था अपुरी पडते. म्हणजे ते पाणी जायलाच व्यवस्था काय म्हणजे पाणी व्यवस्थित जातच नाही, त्यामुळे रस्ते, घरे पाण्याखाली जातात. त्याचबरोबर तिथली मोठी जीवित व मालमत्तेची हानी होऊ शकते. मातीची धूप म्हणजे हे बघा इफेक्ट ऑफ फ्लड्स. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, म्हणजे ही पूर, फ्लड्स म्हणजे काय, पूर हे पूर्णतः काय नैसर्गिक आहे. खूप मोठा पाऊस अचानक आला आणि त्यामुळे सर्व नद्या जर पूर्ण भरले, धरणं भरली तर तिथले पाणी सोडण्यात येते आणि मग ते पाणी जिथे वस्ती असते म्हणजे जिथे लोक राहतात तिथेही ते सगळीकडे पसरले जाते ते पाणी. आणि त्यामुळेच काय होतं, बरेच वेळा पुराखाली जे लिव्हिंग थिंग्स असतात किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात म्हणजे आपण ह्युमन बीइंग्स ते पण पाण्याखाली जातो. आणि त्याचा इफेक्ट ऑफ फ्लड्स काय होतं, तर ह्यूज लॉस टू लाईफ ऑफ प्रॉपर्टी, सॉइल इरोजन, डिस्ट्रक्शन ऑफ स्टँडिंग क्रॉप. आफ्टर इफेक्ट ऑफ फ्लड्स लाईक स्प्रेड ऑफ डिसीजेस अँड इपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. म्हणजे प्रचंड रोगराई व साथीचे रोग येतात, मातीची धूप होते, त्याचबरोबर पिकांचं नुकसान होतं आणि मालमत्तेची पण हानी होते. So friends, today we learned about what a disaster and how to manage it, and this knowledge is very helpful for your safety and others too. And also we have seen why disaster occur and their effects. If you like this video, please like, share and subscribe to our. So friends, today we learned about what a disaster and how to manage it,
and this knowledge is very helpful for your safety and others too. And also we have seen why disaster occur and their effects. If you like this video, please like, share and subscribe to our YouTube channel. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. मीन्स आज आपण पार्ट 1 पाहिला डिझास्टर मॅनेजमेंटचा. नेक्स्ट व्हिडिओ असेल पार्ट 2. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट पण जरूर करा. व्हिडिओ आवडले असल्यास तेही सांगा.